आणि महाराज शिक्षणाच्या बाबतीत अतिशय जागरूक आहेत. त्याने याचे प्रेम आहे की सगळे शिकतील आणि पुढे जातील. खूप सारी विद्यालये त्यांनी उघडली आहेत आणि शिक्षणाच्या प्रती ते विशेष कार्य करीत आहेत. आणि भीमराव यावेळेस ते हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही प्रदान करणार आहेत. आणि भीमराव, जर ती शिष्यवृत्ती तुला मिळाली तर तुझ्या शिक्षणाची फीस पण पूर्ण होईल. आणि योगायोगाने महाराज आज मुंबईत आले आहेत. चल जाऊन भेटू त्यांना. गुरुजी, राजा महाराजासारखी लोक भीमासनी का मदत करतील? याचा अर्थ असा गुरुजी की आता की तुम्ही बी भीमाची खिल्ली उडवायला भीमचं नशीब फुटल्यावर सगळी लोक चेष्टा करत्या. असंच होतं या. जावा तुम्ही. तसंही तुम्ही अशा कामांमध्ये सफल होता जे जगासाठी असंभव असतं. तुम्ही एकदा जाऊन बघा. चल भीम. पुस्तकं देण्याच्या निमित्ताने मी खूप वेळा महाराजांना भेटलोय. माझं महाराजांना भेटणं खूपच सोपं आहे. जा भीम, कसला विचार करतोयस? जाऊन भेट की महाराजांना. भीमराव, दलिया मावशी अगदी बरोबर बोलते. आम्हा सर्वांना विश्वास आहे महाराज तुझी नक्कीच मदत करतील. हो भीमराव, तुला नक्कीच गेलं पाहिजे. होय पोरा. चला गुरुजी. चल. हितेश काका, ज्या गोष्टीवर तुम्ही आता हसताय ना, लगेच त्या गोष्टीवर दुःखी बी व्हाल. कारण खेळ अजून संपला नाहीये. तर तुम्ही माझ्या पतीचा पक्ष आणि विपक्ष ठरवाल, किंवा हे ठरवू शकाल का माझे पती जिंकले का संघर्षाची हार झाली. म्हणून आत्ता कुठे खेळ सुरू झालाय हितेश काका? हो, आणि इथे जे जे आहेत ना ते कुठे पण जाणार नाहीत, हलणार पण नाही तिथून, तोपर्यंत जोपर्यंत हे कळत नाहीये की महाराजांच्या इथं काय झालं. अरे काय इथं राहील? तो भीमराव कोण लागून गेला की काय? का त्याच्यासाठी आम्ही कामधंदे समज सोडून इथं उभं राहू? जशा प्रकारे तुम्ही भीमची मजा घेऊन हसताय ना, त्याचप्रमाणे भीम जेव्हा महाराजांकडून शिष्यवृत्ती घेऊन येईल ना, ते बघायची पण हिम्मत ठेवा. हवेत विचार करतेस डल्ली अम्मा. अगं महाराज भीमला कसलीही शिष्यवृत्ती देणार नाही. आणि तुम्ही सगळेजण जर म्हणतायस आज, तर थांबूया की मग. बघूया की आता भीम निराश होऊन येईल ना, तर त्याची चेष्टा करायला लय मजा येईल बघा. ज्याला थांबायचं ते थांबा. मला त्या भीमशी काय देणं घेणं नाहीये, आणि त्याच्या संग जे काय बी होणार हाय त्याच्याशी पण नाही. नाही आई, जोवर भीमभाऊचं काय होतं हे समजत नाही तोवर तुम्ही इथंच थांबा आमच्या संग. माझा हात सोड लक्ष्मी. लक्ष्मी, जाऊ दे तिला. आज जाऊन एकटी शांतपणे कमीत कमी नीट प्रार्थना तर करू शकेल ती. भीमसंग काही चांगलं होऊ नये. नाही बाबा, आईने इथंच थांबलं पाहिजे आणि तुम्ही इथंच राहाल. माझा हात सोड.
आई माझं ऐका तर, थांबा इथंच. उद्धटपणा सहन नाही करणार मी लक्ष्मी. सोड माझा हात. आई, तू इथेच थांबायचेस. लक्ष्मी बरोबर बोलते. सगळ्यांना इथं माहिती आहे की कोण भीम सोबत आहे आणि कोण भीमच्या विरुद्ध. जोपर्यंत भीमच्या भविष्याचा निर्णय आपल्या समोर होत नाही तोपर्यंत तू इथेच थांब. ज्यांना खुश व्हायचं आहे ते सगळ्यांसमोर होतील आणि ज्यांना दुःखी व्हायचं आहे ते पण सगळ्यांसमोर. मालक, काय झालं गोलू? मालक, ते कलेश्वर गुरुजी भीमाला सयाजी महाराजांकडे घेऊन गेला आहे भीमाच्या शिक्षणाचा खर्च मागण्यासाठी. जर मिळाला तर? तीव्र गतीने चल भीम. आपल्याला महाराजांना शीघ्र गतीने भेटावं लागेल. जास्त वेळ नाही आपल्याकडे. ते तर महाराज आहेत, त्यांचं काय? आत्ता आलेत आणि आत्ताच मुंबईहून प्रस्थानही करतील. नाही गुरुजी, ही संधी मी कुठल्याही परिस्थितीत सोडू नाही शकणार. महाराजांना भेटणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. चला. महाराज, माझं नाव निकुंज आहे. मला शिकायचंय, मला काहीतरी बनायचंय, आपल्या पायांवर उभं राहायचंय. मी तुमच्याकडे खूप आशा घेऊन आलो आहे महाराज. मला आपल्याकडून शिष्यवृत्तीची अपेक्षा आहे. मंत्री महोदय, जी महाराज. यावर्षी आपण किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ शकतो? महाराज, केवळ एका विद्यार्थ्याला. आणि तो एक विद्यार्थी बनण्याचे सौभाग्य मला द्या महाराज. नक्कीच. कारण यावर्षी कोणत्याही विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठी आवेदन केलं नाही, म्हणून ही शिष्यवृत्ती तुला नक्कीच मिळेल. धन्यवाद महाराज. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी यावर्षी शिष्यवृत्ती या बालकानंतर कोणा दुसऱ्याला मिळणार नाही. क्षमा असावी महाराज. नमस्कार महाराज. क्षमा असावी महाराज, परंतु तुमच्या निर्णय घेण्यामध्ये आणखी विलंब निर्माण करतोय. परंतु महाराज, आपणास विनंती आहे की तुम्ही घाईत निर्णय घेऊ नका. ये भीम. प्रणाम महाराज. मी भीमराव आंबेडकर. गुरुजी, तुम्ही तुमच्या येण्याचं कारण सांगितलं नाही. महाराज, हा माझा शिष्य भीमराव आंबेडकर आहे. अत्यंत हुशार आणि उत्कृष्ट विद्यार्थी आहे. हा खालच्या जातीतला पहिला विद्यार्थी आहे ज्याने 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि महाराज, आताच हा 12वीच्या परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण झालाय. परंतु पैशांच्या अभावाच्या कारणाने याचं उच्च शिक्षण प्रभावित होऊ शकतं. जर का तुम्ही सहायता केली तर. पण आताच महाराजांनी घोषणा केली आहे, यावर्षी एकाच विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती प्राप्त होईल आणि तो विद्यार्थी आहे निकुंज. गुरुजी, तुम्ही येण्यास थोडा विलंब केला. काही क्षणापूर्वीच आम्ही या वर्षीची शिष्यवृत्ती घोषित केली आहे. तुम्ही जर का थोडा आधी आला असतात तर तुमची ही बाब मी अवश्य मानली असती. ठीक आहे महाराज,
अरे एका छोट्या जातीच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देऊन काय होणार? पाणीही त्या झाडाला दिलं जातं ज्याच्याकडून फळाची अपेक्षा असते. क्षमा असावी महाराज. तुमचं हे बोलणं ऐकून मला असं वाटलं होतं की आम्हाला परतून जावं लागेल, कारण शिक्षणासाठी उत्पन्न होणाऱ्या तहानेला मी समजू शकतो. मला वाटलं होतं हेही त्याच तहानेने इथे आले आहेत, पण शिक्षणाप्रती यांचे विचार आत्ताच ऐकले. जे काही फळ झाड त्याची व्याख्या यांनी सांगितली, हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतंय की मी इथून अजिबातच रिकाम्या हाताने नाही जाणार. कारण माझ्या हिशोबाने महाराज, शिष्यवृत्ती जात बघून नाही तर योग्यता बघून दिली गेली पाहिजे. तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या नियमांप्रमाणे जर फक्त एका विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती प्रदान करू शकत असाल तर आमच्या दोघात जो उजवा आहे त्यास ती शिष्यवृत्ती दिली जावी. मला फक्त एवढंच वाटतं का त्यांना शिष्यवृत्ती मिळावी. मिळेल. शिष्यवृत्ती त्याला मिळते जो समध्यात योग्य असतो. तुला काय वाटतं, भीमपेक्षा जास्त कोणी योग्य असू शकतं? कोणी बी नाही. चिंता करू नको. फक्त माझी गोष्ट लक्षात ठेव. भीमची साथ कधी बी सोडू नको. तुम्हासनी वाटतं आत्या मी त्यांची साथ कधी सोडीन? मी जवळ जिवंत आहे तवर त्यांची साथ देत राहीन. पण आता लई काळजी वाटते मला. काळजी नको करू. भीमच्या योग्यतेवर विश्वास आहे ना? भरोसा आहे ना त्याच्यावर? नक्की हाय आत्या, स्वतःहून जास्त विश्वास आहे. बस बघत राहा तू. आपला भीम सफल होईलच. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. ही भेट महाराजांच्या पायात समर्पित करा. जा महाराज, भेट स्वीकार करा. महाराज, हा भीमराव. आम्हाला तर लक्षातच येत नाहीये की हा शिकून करणार काय. तुम्ही तर महाराज आहात. तुम्ही समाज आणि लोकांच्या आपसातील संबंधांना चांगलं ओळखता. आणि हा भीमराव शिकून समाजात असंतुलन वाढवतोय. महाराज, हा खूप विचित्र गप्पा मारत असतो. तुम्हाला माहितीये हा काय म्हणतो? हा म्हणतो की समाजात जात नसलीच पाहिजे. आता तुम्हीच विचार करा महाराज. जर इथे पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत, पाणी आहे, हवा आहे, सगळं आहे, तर मग जात का नसावी? म्हणून महाराज,
आमची तुम्हाला विनंती आहे की या भीमराववर शिष्यवृत्तीची रक्कम खर्च करणे योग्य नाही. भीमराव, मला नाही वाटत ही शिष्यवृत्ती तुला दिली पाहिजे. तू जाऊ शकतोस. क्षमा असावी महाराज, परंतु भीमराव अत्यंत हुशार आणि तल्लख विद्यार्थी आहे आणि हा नक्कीच नाव मोठं करेल. आणि जर का उद्या त्याने काही मोठं काम केलं तर आपला सुद्धा मोठेपणा वाढेल. गुरुजी, आमचं तुम्हाला सांगून झालंय, या वर्षीच्या शिष्यवृत्तीची घोषणा करून झाली आहे. तुम्हा दोघांना माझी आज्ञा आहे. तुम्ही दोघेही जाऊ शकता. क्षमा असावी महाराज. मी तुमच्या या दरबारात याचक आहे. तुमची मदत मागायला आलोय. पण हे सगळं असूनही मला असं वाटतंय की तुमचा हा निर्णय न्यायाला अनुसरून नाहीये. एका राजाबरोबर वाद घालणं काय योग्य आहे? राजाने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणं योग्य आहे? पुन्हा क्षमा मागतो महाराज. पण आपलं बोलणं योग्य रीतीने मांडणं उचितच आहे ना. भीमराव, महाराजांशी वाद घालशील ना तर महाराज सहन करणार नाहीत, कळलं का? चला गुरुजी, महाराजांच्या आज्ञेचं पालन होणंही गरजेचं आहे. क्षमा असावी. थांबा भीमराव. महाराज, महाराज हा अस्पृश्य आहे. याला शिष्यवृत्ती देण्यासाठी तुम्ही चंद्रदेव, मी एक राजा आहे. कोणाची जात माझी अडकाठी बनू शकत नाही. मी अस्पृश्यता मानत नाही. खरं तर मी भीमरावाची परीक्षा घेत होतो. मी हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की भीमरावाला जी विद्या प्राप्त करायची आहे, जे शिक्षण प्राप्त करायचं आहे, का त्याचं महत्व त्यांना समजतं? तुम्हा सगळ्यांना सांगताना मला आनंद होत आहे की मी जी परीक्षा घेतली भीमरावाची, त्यात ते उत्तीर्ण झाले आहेत. ते शिक्षणाचे महत्व जाणतात. ते हेही जाणतात की जर स्वयं त्यांचा आपला राजा त्यांच्या समोर उभा राहून कोणती गोष्ट सांगेल, निर्णय घेईल, तर त्या निर्णयावर तर्क केला जाऊ शकतो. आपलं मत मांडलं जाऊ शकतं. मग महाराज, हे शिष्यवृत्ती याला मिळेल? गुरुजी, शिष्यवृत्ती कोणाला मिळणार हे पूर्वनिश्चित नाही. मिळूही शकते. दोघांमध्ये जो सर्वात जास्त योग्य असेल शिष्यवृत्तीसाठी, त्याला नक्कीच मिळेल. शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल आणि त्या परीक्षेतही उत्तीर्ण व्हावं लागेल.
परीक्षेमध्ये जो सर्वात जास्त निकाल आणेल शिष्यवृत्ती त्याची.